नमस्कार मंडळी. पुनर्जन्म कोणाला मिळतो? पुनर्जन्म कुण्या तरी उद्देशाने मिळतो. यमराज वाईट कर्म चांगले कर्माचा हिशोब करतात. त्यानुसार 4 रूपामध्ये कोणत्या तरी एका रूपात जन्माला पाठवतात. 4 रूपे कोणते? 1 वैकुंठ लोक, दुसरे स्वर्गलोक, तिसरा पितृलोक आणि चौथा नरकलोक. वैकुंठ लोक म्हणजे योग, तप, मोक्ष प्राप्त केलेल्या लोकांना किंवा आत्म्याला वैकुंठात पाठवले जाते, जसे की तुकाराम महाराज. स्वर्गलोक दान, धर्म, सेवा, गरिबांना मदत, हे आत्मे स्वर्गात जातात. पण काही दिवस थांबावं लागतं, मग माणसाचा जन्म मिळतो. पितृलोकाला डांबून ठेवले जाते एका रूममध्ये, जसं की वेटिंग रूम. हे आत्मे मागे आशा ठेवतात, पैसा माझा, बंगला माझा, मुलं माझे, शेती माझी. हा आत्मा आपल्या मित्रासोबत काही दिवस व्यतीत करून मनुष्य जन्म मिळतो. नरकलोक हे आत्मे खूप पाप केलेले असतात, म्हणून ते नास्तिक असतात. 84 योनी जन्म घेऊन मग पुनर्जन्म मिळतो. अशा लोकांना लवकर जन्मच मिळत नाही, तो तडफडत राहतात. हे माहिती गरुडानुसार आहे.